कोकणगाव तालुका पारंडा जिल्हा उस्मानाबाद. मधल्या जवळजवळ 6-7 वर्षापासून मला गुडघ्याचा भयंकर त्रास होता. मी जर असं जेवायला बसलो तर मांडी घालता येत नव्हती. जर उठायचं म्हणलं तर मिसेसला आधार देऊन उठायची पाळी येत होती. दोन्ही गुडघ्याचा त्रास होता. चढतं कसलं चढवत नव्हतं. उताराला मी जसा पळवतो उताराला कर मारतो अशी माझी अवस्था व्हायची. बिलकुल म्हणजे शिरा काढल्याने गुडघा दुखणं अजिबात कुठलंही काय म्हणजे फ्रेश नव्हतं. जेवण केल्यावर तर मांडी घालायला येत नव्हती. खुर्चीवर बसून जेवण करायचो. बऱ्याच दिवसापासून मी असा त्रास भोगला माझ्या वैयक्तिक शरीराला. मग इतर इकडं तिकडं बरीचशी औषधं केली. मुलं पुण्याला होती त्यामुळे त्यांनी तिकडं मला बोलावलं. मी त्यांच्या आग्रहास्तव तिकडं गेलो आणि त्यांनी मग फोटो काढलं. कुणी म्हणायचं गॅप आहे, कुणी म्हणायचं छाती सरकली, कुणी म्हणायचं तेल संपलंय. अशा बऱ्याचशा तुम्हाला सांगतो तक्रारीवर बऱ्याचशा गोळ्या खाल्ल्या. 1 महिना 2 महिना त्यांचा पाठपुरावा केला तरी कुठलाही काही फरक नाही. गोळ्यापुरतं राहायचं, गोळ्या संपलं की तो काय. मग असं करीत करीत तुम्हाला सांगतो एक जणांनी आमच्या पाटसांगी शिवशेजारी आमचं गाव आहे, त्या बी माणसाला असाच त्रास होत होता. त्याला डॉक्टरने मणक्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं होतं. त्यांनी त्या तयारीला होता. त्याला झोपून आणण्याची हितवर पाळी आली. त्यांनी आम्हाला एक दिवशी असं मोटर चालू गेल्यावर तुम्ही ह्या डॉक्टरचं नाव सांगितलं. मग आम्ही सहजासहजी तुम्हाला सांगतो आता इतकं बघतो तर काय होईल ह्या हिशोबाने आलो. आल्यावर सुरुवातीला आमचा कवडीचा माझा तर विश्वास बसला नाही हिशोब. त्यांनी कानाला चिटकिवल्या चिठ्या, पोटाला बांधल्या पट्या आणि दुखतोय आमचा गुडघा. मग असं करीत करीत आम्ही तुम्हाला सांगतो गावाकडे गेल्यावर कोणी बी आपल्या संबंधातली विचारायची तुमच्या कानाला काय झालं तर काय सांगावं. त्यांना जर गुडघा दुखतोय कानाचं सांगितलं कुणाला काही पटलं नाही. पण दुसऱ्या दिवशीपासून मला ती फरक जाणवायला लागला. 1-2 दिवस मी मध्ये गॅप ठेवला आणि पाठपुरावा करीत राहिलो. आपल्याला फरक पडलाय ना, कुणी काही काय सांगा. बरोबर. मग 2-3-4 हेलपाटा केलं मी. 4 हेलपाटा केल्यावर माझं पूर्ण राहिलं. आणि 5वा हेलपाटा करून तसाच मी जेजुरीला गेलो. जेजुरी करून इतक्या पायऱ्या चढून तुम्हाला सांगतो व्यवस्थित दणदणीत आलो ना. आता येताना जेजुरी करून डॉक्टरला खास आवर्जून भेटायला आणि त्यांचं जे केलेलं श्रम आहे, कष्ट आहे, कार्य आहे ते एक अभिनंदन करायसारखा खेळ आहे त्यांचा. अशी माझी वस्तुस्थिती आहे. मस्त मस्त, थँक्यू.